आता तुम्ही पाहू शकता या शेतकऱ्याची शेतात कापसाचं पीक होतं आणि नदीनं शेतातून प्रवाह बदलला म्हणजे शेतातून वाट केली. शेतातून वाट केल्यामुळं शेतकऱ्यांचं हजारो टन मातीचं नुकसान झालं. यामध्ये कमीत कमी 10 ते 12 फूट मातीचा थर पाण्यासोबत वाहून गेला. आता तुम्ही अमेझॉनवर मातीचा भाव ₹54 किलो आहे. तर ह्या शेतकऱ्याचे हजारो टन माती वाहून गेली आहे आणि शासनाने मदत म्हणून शेतकऱ्यांना ₹47,000 कॅश आणि बाकीचे एम-आर-जेच्या माध्यमातून ₹3,00,000 म्हणजे असे हेक्टरी ₹3,47,000 मंजूर केले. आता तुम्ही बघू शकता, हा जो इथं ब्रिज बांधलेला होता छोटासा, तो पूर्णपणे तुटला आणि शेतातून पाण्याने प्रवाह काढल्यामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असून शासन फक्त त्यांना ₹3,47,000 हेक्टरीस मदत देते. आणि आता यामध्ये ज्यावेळेस पंचनामे होतील त्यावेळेस या शेतकऱ्याची जमीन जास्तीत जास्त अर्धा एकरच्या आसपास यामध्ये नुकसान झालेलं असं हा अधिकारी दाखवू शकतो. मग शेतकऱ्यांनी कोणाच्या भरोश्यावर राहायचं आहे? शेतकऱ्यांनी जर स्वतःसाठी पिकवणं फक्त चालू केलं तर देशाचं काय होईल याचा जरी शासनाने विचार करायला हवा. आता यामध्ये कापूस बघू शकता तुम्ही. शेतकऱ्यांचं कापसाचं पीक हे तर 100% वाया गेलेलं आहे आणि याची इथं त्याला एकदा बोंड आहेत, याला एक बोंडसुद्धा राहिलेला नाही आहे. याला पालासुद्धा राहिलेला आहे नुसता. याचं आता याची हाईट आपल्याला बघा, एका झाडाची हाईट कमीत कमी 6 फूट आपल्याला बघायला मिळते. या 6 फूट झाडाला झोपायला वेळ नाही लागला. आता यामध्ये कायऱ्या होत्या, त्याला बोंड आहेत. आता त्या व्यक्तीपेक्षा उंच हे झाड आहे कापसाचं आणि शासन याला मदत म्हणून काय देणार? ₹47,000 कॅश आणि ₹3,00,000 एम-आर-जेच्या माध्यमातून देणार. तर आता हे बोंड आहे, याला हे बोंड शहरातील लोकांना माहितीसुद्धा नसेल. याला असं फोडल्याच्या नंतर याच्यातून कापूस तयार होतो. आता हे बघू शकता, यामध्ये हा पांढरा शुभ्र कापूस असतो आणि हा सिटीतल्या लोकांना कापूस कसा उत्पन्न होतो हे सुद्धा माहिती नसेल. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचं असं हे भयानक नुकसान झालेलं आहे. तरीसुद्धा शेतकरी हा खंबीरपणे उभा राहिलेला आहे. त्याला माहीत आहे की आपलं साम्राज्य शून्य झालेलं असतानासुद्धा आपल्याला यातून कसं पुढं जायचं आहे.